हंगामाच्या सुरुवातीलाच नाशिकमधील कांद्याचे भाव गडगडायला सुरुवात झालेली आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे। आपण बघतोय नाशिक बाजार समितीमध्ये जागोजागी जिथे जागा आहे त्या ठिकाणी कांदा बघायला मिळतो आहे। दिवाळीच्या दिवसांमध्ये बाजार समित्या बंद राहणार आहेत, त्यामुळे शेतकरी आपल्या शेतातला चाळीतला कांदा हा आता थेट बाजार समितीमध्ये घेऊन येतोय, त्यामुळे कांद्याच्या भावामध्ये घसरण बघायला मिळते। आपल्याबरोबर बाजार समितीमध्ये कांदा विक्री करण्यासाठी आलेले काही शेतकरी देखील आहेत आणि व्यापारी देखील आहेत। सध्या काय भाव चालू आहे? कांद्याची परिस्थिती जर म्हटले तर आजच्या परिस्थितीला किंमत कमी 400 पासून तर 1500 पर्यंत बाजार भाव आहे, पण या सरासरी रेट जर म्हटलं तर 7 ते 8 रुपयाच्या दरम्यान निघतोय। का बरं आवक वाढते आहे आणि दर घसरत आहेत? कांद्याच्या आवक वाढण्याचं कारण असं की दरवर्षी आज स्टॉक केलेला माल आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये विकला जातो आणि या टायमाला नवीन पण कांदा बाजारात येत असतो, परंतु महाराष्ट्रामध्ये कांद्याने पावसाने मोठं थैमान मांडलं, त्याच्यामुळे यावर्षी लाल कांदा लेट झाला आणि आज स्टॉक केलेला कांदा शेतकऱ्यांनी विकला नव्हता, कारण हे भाव वाढतील व आणि आर्थिक आपला काहीतरी फायदा होईल या हिशोबाने आणि नाफेडकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक असल्यामुळे आणि शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात स्टॉक असून देशावरची मागणी अल्प प्रमाणात आहे आणि तिथला लोकल बाजार समित्यामध्ये तिथला लोकल माल येतोय। आज अर्धा कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये नवीन मालाची सुरुवात झाली, MP पण काही मोठ्या प्रमाणामध्ये आपला जुना कांदा स्टॉकचा कांदा आहे आणि मागणी आणि पुरवठा याच्यामधलं फार मोठा डिस्टन्स तयार झाल्यामुळं हे कांद्याचे दर आहे अत्यंत कोसळले आहेत। आपला कांदा कुठे कुठे जातो आणि तिथली काय परिस्थिती? आपला कांदा जर म्हटलं तर पूर्ण इतर राज्यामध्ये जातो, परंतु जर आज बघितलं तर गुजरातमध्ये जातो तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आवक आहे, MP जातो ते तर मोठ्या प्रमाणात आवक आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये जातो त्या भागामध्ये इतर राज्यातले राज्य जवळ असल्यामुळे MPचा कांदा तिथं लगेच पोहोचतोय आणि तिथलं ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आणि आपला खर्च याच्यामध्ये जिथं पोहता असल्यामुळं तिथल्या मालाची ताबडतोब आवक होती आणि आपल्या मालाची डिमांड त्यामुळे कमी होत चालली आहे। ट्रान्सपोर्टिंगचा खर्च आपला वाढत चालला आहे आणि इतर राज्यामध्ये आणि आपल्या मालामध्ये जरी फरक असला परंतु 1-2 रुपयाच्या पद्धती आपला माल मोठ्या प्रमाणात विकले जात नाही आहे। एक्सपोर्ट जर म्हटलं तर 0% जरी म्हटलं तरी चालेल आहे। आजच्या मतेला म्हटलं तर आपल्या बाजूच्या देशामध्ये काही आवश्यकता मानलेली आहे, त्याच्यामुळे आपला बांगलादेश घ्या, नेपाळ घ्या, पाकिस्तान चायना घ्या, इथं माल जात नाही। श्रीलंका कोलंबोमध्ये तीच परिस्थिती आहे आणि जो इतर म्हणजे इतर देशामध्ये माल जात होतो तो अल्पशा प्रमाणात जातोय। हे व्यापारी आहेत ते बाजाराची परिस्थिती सांगतायत, मात्र शेतातली काय परिस्थिती आहे? कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, शेतामध्ये काय परिस्थिती आहे? शेतात आज खरीप हंगामाचा कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झाली आहे। एकीकडं महाराष्ट्रामध्ये प्रमुख हे नगदी पीक आहे शेतकऱ्यांचं आणि चाळीमध्ये जो साठवलेला कांदा आहे एप्रिल-मे महिन्यापासून, या साठवणूक केलेल्या कांद्याला मुबलक प्रमाणात उपलब्धता असताना केंद्र सरकार असं तिथं कोण धोरण करते बसले, आम्हाला मोठा प्रश्न पडला आहे की देशामध्ये जेव्हा कांद्याची टंचाई निर्माण होईल, कांद्याचा किरकोळ विक्रीमध्ये 100-150 किलोचा भाव होईल, त्यावेळेस जर या सरकारने नाफेड आणि NCCFचा बफर स्टॉकमधला कांदा विक्रीसाठी आणला तर आम्ही समजू शकतो निश्चितच, परंतु आज शेतकऱ्यांच्याच कांद्याला महाराष्ट्रातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये 700-800 रुपये म्हणजे किलोला 7 ते 8 रुपये भाव मिळतोय प्रति किलो आणि आमचा उत्पादन खर्च 2,500पेक्षा जास्त आहे, म्हणजे 25 रुपये किलोला उत्पादन खर्च आहे। आमचा कांदा विक्रीतून नफा होण्याऐवजी रोज नुकसान होत आहे। हे होत असताना केंद्र सरकार मात्र बफर स्टॉकमधील कांदा देशातील विविध शहरांमध्ये अगदी कवडी मोलदारांनी तिथं विकतंय, म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार न मिळण्याचं धोरण केंद्र सरकारने तयार करून ठेवलंय आणि ऐन दिवाळीचा सण आता तोंडावर आलेला आहे। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे महापुरामुळे जे नुकसान झाले त्या नुकसानातून सामोरं जाताना साठवलेल्या कांद्यालाही दर नाही, अशा दुहेरी संकट शेतकरी सापडले आणि या संकटामुळं आर्थिक संकटामुळं शेतकरी नेस्तनाबूत व्हायच्या मार्गावर आहे। अजून काय तुमची मागणी? आमची प्रमुख मागणी आहे की सरकारने आता अतितातडीने नाफेड आणि NCCFचा जो बफर स्टॉकमधील कांदा आहे हा पूर्णपणे विक्रीची बंद करावी, कुठल्या राज्यातल्या देशातल्या शहरांमध्ये हा विकू नये, हा अरबी समुद्रात बुडवा, पण हा शेतकऱ्याच्या कांद्याला स्पर्धा म्हणून वापरू नये, कारण आम्हालाच भाव मिळत नाही, आम्हाला किमान 3,000 रुपये प्रति क्विंटलचे भाव भेटले पाहिजे, ही प्रमुख मागणी केंद्र सरकारकडे आहे। आणि राज्य सरकारने आम्हाला स्पष्ट महायुतीचं सरकार राज्यात आहे, राज्य सरकारने आम्हाला प्रति क्विंटल 1,500 रुपयाचं अनुदान कांदा उत्पादकांना महाराष्ट्रातल्या द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। आपण बघतोय शेतकरी आणि व्यापारी दोघंही सध्या कांद्याच्या दराबाबत समाधानी नाही आहेत। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नाफेड NCCFच्या माध्यमातून ज्या कांद्याची खरेदी करण्यात आलेली आहे ती त्वरित थांबवावी, त्याचबरोबर राज्य सरकारनं कांद्याला अनुदान दिलं जावं अशी मागणी आहे। त्यामुळे ऐन दिवाळी तोंडावर आहे, वर्षाचा सण आहे, यावेळेस शेतकऱ्यांच्या घरामध्ये आनंदी वातावरण पाहिजे, मात्र कांदा हा शेतकऱ्याला पुन्हा एकदा रडवतोय, कारण शेतकऱ्याच्या कांद्याला भावच मिळत नाहीये। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।